प्रश्न काय विचारलाय? ए हा b चा भाऊ आहे, d हे b चे वडील आहेत, b आणि c ह्या बहिणी आहेत. तर c चे a शी नाते काय? तर c चे a शी नाते काय? पहा पुन्हा एकदा प्रश्न. a हा d चा भाऊ आहे, त्याच्यानंतर d हे b चे वडील आहेत, b आणि c ह्या बहिणी आहेत. तर c चे a शी नाते काय? भाऊ, काका, काकी, पुतणी आणि पुतण्या. हे 5 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. IUPAS जी परीक्षा घेते त्याला 5 पर्याय देत असते आणि ह्या 5 पर्यायानुसार आपल्याला एक उत्तर शोधायचं आहे. आता बघा आपण जी सांगितलेली पद्धत आहे या ठिकाणी बघा a हा d चा भाऊ आहे. भाऊ, बहीण, भावंडे हे जर नातं आलं तर आपण त्याला बरोबरीच्या चिन्हाने दाखवतो. बरोबर आहे, हे सांगितलंय. मग आता ये कुणाचा भाऊ आहे? d चा भाऊ आहे. कुणाचा भाऊ आहे? d चा भाऊ आहे. कोण आहे? ये आहे. ये आता ये मेल आहे का फिमेल आहे आता आपल्याला कळालंय. बरोबर आहे. ये कोण आहे? मेल आहे. भाऊ आहे म्हणजे तो कोण आहे? मेल आहे. d मात्र आपल्याला कळालं नाही तो मेल आहे का फिमेल आहे. आणखी आपल्याला कळलं नाही की मुलगी का मुलगा आहे. पहिलं वाक्य आपण लिहिलं ये हा d चा भाऊ आहे, आपण लिहिले. दुसरं वाक्य आपण लक्षात घेऊ d हे b चे वडील आहेत. आता d जे आहे ते कुणाचे वडील आहेत? b चे. ज्यावेळेस वडील, मुलगा, बरोबर आहे, आई, मुलगी याचं नातं येईल त्यावेळेस आपण ॲरो काढत असतो, ते पण खाली. बरोबर आहे, खालचा असा खाली सरकून तो ॲरो असतो. लक्षात घ्या हे ॲरो काढला आपण. d हे कुणाचे वडील आहेत? b चे वडील आहेत. आता लक्षात घ्या वडील म्हणल्याच्या नंतर इथं ते कोण असणार आहेत? मेल असणार आहेत. कोण असणार आहेत? मेल असणार आहेत. म्हणून या ठिकाणी ते फिमेल आपण कट करू. आता वडील आहेत कुणाचे? b चे. पण b मेल आहे का फिमेल आहे कळालं का आणखी? नाही. म्हणून ही सवय आपल्याला पाहिजे, लक्षात असू द्या, मेल किंवा फिमेल. लक्षात आलं का? b मुलगा आहे का मुलगी आम्हाला सांगता येत नाही म्हणून आम्ही ते तसं लिहिलेलं आहे. आता लक्षात घ्या b आणि c या दोघी बहिणी आहेत. आता लक्षात घ्या c मी मगाशी म्हटलं तुम्हाला ज्या वेळेस बहिणीचं, भावाचं, भावंडे असा शब्द प्रयोग येईल त्यावेळेस बरोबरचं चिन्ह लिहावं लागणार आहे. आता मला सांगा त्यांनी काय प्रश्न विचारलाय? b आणि c या बहिणी आहेत. b आणि c बरोबर आहे या काय आहेत? बहिणी आहेत. म्हणजे दोघी पण फिमेल आहेत. बरोबर आहे, लक्षात आलं? आता आपलं वाक्य इथपर्यंत आलं. आता आपल्याला खरा प्रश्न विचारलाय. तर खरा प्रश्न काय? तर c चे a शी नाते काय? या c चं a शी नातं आपल्याला याचं c शी नातं विचारलंय का? नाही. प्रश्न नीट बघायचा. आपण आकृती व्यवस्थित काढतो परंतु प्रश्नाकडे लक्ष देत नाही. प्रश्न त्यांनी उलटा विचारलेला असतो म्हणून आपल्याला उत्तर आकृती काढून सुद्धा आपण चुकतोय. बघा c चं a शी नातं काय? हे दोघं कोण आहेत? भाऊ भाऊ आहे. बरोबर आहे, मेल मेल आहे. आता मग एका भावाला ह्या दोन मुली आहेत. काय आहेत? मुली आहेत. आता मग त्यांनी काय विचारलंय? तर c चं a शी नातं काय? c चं a शी नातं काय? तर काय असणार आहे? ती कोण असणार आहे? नाही, काका, पुतणी आहे. c कोण आहे याची? c कोण आहे याची? पुतणी आहे. आणि ये कोण आहे? c चा काका आहे. जर असं विचारलं येचं c शी नातं काय तर काय आहे? हे कोण पडतंय? c चा काका पडतंय. c चं a शी नातं काय? पुतणी आहे. c कोण आहे याची? पुतणी आहे. म्हणून पर्यायामध्ये बघायचं पुतणी. बघा तुम्ही इतकंच उत्तर काढलं होतं परंतु त्यांनी उलट विचारलं. त्यांनी जर विचारलं असतं येचं नातं c शी काय आहे, ये थोडा c ची पुतणी होऊ शकते का? नाही, तो काका आहे. पण c याची कोण आहे? पुतणी आहे. असा उलटा प्रश्न विचारते. लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 2 बघा
इकडे लक्ष द्या, ते नंतर द्या. अगोदर जास्तीत जास्त मी गणित सोडवतो, नंतर तुम्ही सोडवा. हा बघा, प्रश्न क्रमांक 2 काय विचारलाय? P मुलगा आहे Q चा, Q आई आहे B ची. आता एवढा प्रश्न आता वाचत बसायला वेळ नाही आपल्याकडे. जसा प्रश्न सुरू होईल तसा आपण सुरुवात करायची, बरोबर आहे का? वेळ नसतो तिथे, टायमिंग आपला चालू असतो. मग आकृती काढू आपण. बघा, P मुलगा आहे Q चा. कोण मुलगा? P. इकडे लक्ष द्या, P मुलगा आहे Q चा. आता Q चा मुलगा कोण आहे? P आहे. बघा, Q चा मुलगा कोण आहे? P आहे. मग P मुलगा म्हणजे मेल येणार इथं, बरोबर आहे. आता Q चा मुलगा, Q मेल आहे का फिमेल आहे कळाला का? कळाला का तो कोण आहे? तर नाही कळाला, ठीक नाही. तर तो आणखी आपल्याला माहित नाही तो मेल आहे का फिमेल आहे. पहिलं वाक्य क्लिअर झालं. P मुलगा आहे Q चा, Q आई आहे B ची. आता लक्षात आलं Q कोण आहे, ठीक नाही. लक्षात आलं का? Q कोणाची आई आहे? B ची आई आहे. म्हणजे Q चा मुलगा P म्हणायच्या नंतरची B ची सुद्धा आई. आता ही कळाली कोण आहे? ही कळाली फिमेल आहे. Q कोण आहे? फिमेल आहे, म्हणजे ती मुलगी आहे. आता Q आई आहे B ची, B बहीण आहे U ची. B कोण आहे? बहीण आहे कुणाची? कुणाची? U ची, बरोबर आहे. बहीण म्हणायचं इथं फिमेल येणार. आणि U कोण आहे माहिती आहे का आपल्याला? की मेल आहे का फिमेल आहे माहित नाही, लिहायचं मेल किंवा फिमेल. आता आपलं वाक्य इथपर्यंत आलं बघा. आता U चे वडील आहेत, बघा U वडील आहेत X चे. U वडील आहेत कुणाचे? X चे. म्हणजे वडील म्हणल्यानंतर खाली येणार X चे, ठीक नाही. आता वडील म्हणल्यानंतर हे फिमेल थोडीच असणार आहे, मेल आहे. आता आपलं वाक्य इथपर्यंत आलेलं आहे. इथपर्यंत आपण आकृती काढली, बरोबर आहे. आता Y मुलगी आहे P ची. Y मुलगी आहे P ची. P ची कोण आहे? Y मुलगी आहे. Y होत आहे कधी, बरोबर. मुलगी म्हणायची तर फिमेल आहे. निस्ता आपल्याला एरो बरोबर आणि गुणिले या तीन चिन्हाने सगळं नातं आपल्याला कळणार आहे. त्यांनी किती किचकट टाकू द्या, आपल्याला 100% येणार आहे. चला, Y ची X बघा, Y मुलगी आहे P ची, आपण ते दिले. V बायको आहे N ची. V बायको आहे N ची. आता बघा, V बायको आहे N ची. आता आपल्याला इथे एक नातं राहील, बरोबर आहे. आता इथं आपण लिहू शकतो आपण, परंतु आता आपल्याला कसं करावं लागेल? एक तर मग समजून घ्यावं लागेल V गुणिले N, बरोबर आहे. हा, या दोघांचं नातं. किंवा मग ह्या U ला काय करावं लागलं असतं आपल्याला? U ला इकडे उचलून इकडे टाकावं लागलं असतं आणि इथं गुणिले N करून तिसरं नातं आपल्याला घ्यावं लागलं असतं. कळालं? म्हणून C कोण आहे? यांची बायको आहे. तर Y चे X शी नातं काय? पुढे Y कुठे? Y चं X शी नातं काय आहे? लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला. Q ही आई आहे, बरोबर आहे, फिमेल आहे. तिला त्या ठिकाणी 3 लेकरं आहेत. एक मुलगा, P मुलगा आहे, V मुलगी आहे, M मुलगा आहे, बरोबर आहे. आता एक भाऊ, बरोबर आहे. आणि या भावाची मुलगी कोण आहे? Y आहे. लक्षात आलं का? आणि U जी आहे, U ची कोण आहे? X चं दिलेलं आहे का? X चं नातं दिलेलं आहे का? मेल किंवा फिमेल दिलेलं आहे, बरोबर आहे. X चं नातं दिलंय का कुठं? बघा, ही बहीण आहे U ची, U वडील आहेत X चे, बरोबर आहे. त्यांनी विचारले की Y चं X शी नातं काय आहे? तर त्या ठिकाणी इथं दोन भावाचे दोन लेकरं, बरोबर आहे. म्हणजे सख्खे भाऊ थोडेच असणार आहेत, चुलत असणार आहेत. इथं काय? चुलत बहीण. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय म्हणावं लागेल? इथं बहीण म्हणता येईल का? नाही. भाऊ म्हणता येईल का? नाही. आई म्हणता येईल का? नाही. तुम्ही म्हणता सर इथं मेल आहे का फिमेल आहे काय कळलं नाही. पर्यायामध्ये चुलत बहीण आली म्हणजे ही बहीण असणार आहे, बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी Y चं X शी नातं काय आहे?
लक्षात घ्या वाय कोण आहे मुलगी आहे फिमेल आहे आणि एक्स कोण आहे मुलगा का मुलगी माहिती आहे का मग कोण झाली एक्स ची वाय कोण झाली चुलत बहीण झाली ना ही बहीण जरी असली तरी चुलत बहीण होणार हा भाऊ जरी असेल तरी कोण होणार चुलत बहीण ठरली आहे पण एक्स कोण आहे वाय ची का माहिती का बहीण आहे चुलत बहीण आहे का चुलत भाऊ माहिती का सांगता येत नाही पण वाय सांगता येईल ना वाय मुलगी आहे आणि ही कोण आहे माहित नाही परंतु वायचं नातं विचारलं आहे ना म्हणून ही कोण आहे वाय चुलत बहीण आहे लक्षात आलं का उत्तर चुकलेलं नाही बघा प्रश्न क्रमांक 3 प्रश्न काय विचारलाय नाही लक्षात घ्या प्रीतीचा मुलगा प्रवीण आहे लागलीच आपण ह्याला सुरुवात करायची म्हणजे पुन्हा पुन्हा अडचण येत नाही प्रीतीचा मुलगा कोण आहे प्रवीण आहे बघा प्रीती नाव टाकून देऊ आपण प्रीतीचा मुलगा कोण आहे प्रवीण आहे इथं मेल फिमेल करायची गरज आहे आपल्याला लक्ष द्यायला की कोण मुलगा आहे कोण मुलगी आहे की नाही राम हा प्रीतीचा भाऊ आहे राम कोण आहे प्रीतीचा भाऊ आहे प्रीतीचा भाऊ म्हटल्यानंतर बरोबरचं चिन्ह प्रीतीचा भाऊ कोण आहे राम आहे बरोबर आहे नीताला एक मुलगी आहे तिचे नाव रीमा आहे आणखी तिचा काय आपल्याला मेळ लागते का इथं काय आले का कुठे आपल्याला जॉईंट पुढे बसायला का ती कशी मेळ लागते का नाही कुठे हिंट सापडते का नाही बरोबर मग हे थोडंसं आपण काय करू स्किप करू आपली लिखतो आहे की नाही नीताला एक मुलगी आहे तिचं नाव रीमा आहे आता नीता ही रामची बहीण आहे आता इथं राम सोबत तिचा कुठेतरी आपल्याला हिट लागत आहे नीता कोण आहे रामची बहीण आहे बरोबर आहे नीता इथे घेऊन आपण आता नीताला वरचं वाक्य बघू नीताला एक मुलगी आहे तिचं नाव काय आहे रीमा आहे बरोबर आहे रीमा ही झाली आता आपली आकृती आता आपल्याला प्रश्नाकडे यायचंय तर बघा रीमा आहे नीता ही रामची बहीण आहे ते झालं वाक्य तर आता प्रश्न घेऊ आपण प्रवीणचं रीमाशी नातं काय बघा कुणाशी नातं काय आहे हे विचारले कुणाशी नातं विचारले बरोबर आहे म्हणून आता प्रवीणचं विचारलंय प्रवीण कोण पडते कुणाचा रीमाचा बघा प्रवीण कोण पडते रीमाचा प्रीती कोण आहे आणि नीता कोण आहे सख्या बहिणी आहे बरोबर आहे आता सख्या बहिणीचे दोघीचे दोन लेकर आहेत एकीला मुलगा आहे एकीला मुलगी आहे बरोबर आहे तर प्रवीण कोण पडणार तिचा कोण पडणार पर्यायामध्ये बघा मावस भाऊ कोण पडणार प्रवीण कोण आहे रीमाचा प्रवीणचं नातं रीमाशी काय आहे तर मावस भावाचं आहे आणि रीमाचं नातं प्रवीणशी काय आहे मावस बहिणीचं आहे बरोबर आहे आणि रीमाचं नातं प्रीतीशी काय आहे रीमाचं नातं प्रीतीशी मावशी प्रीतीचं नातं रीमाशी मावशी आहे पण रीमाचं नातं प्रीतीशी काय आहे काय आहे कोण पडतात तुम्ही तुमच्या आईच्या बहिणीच्या कोण पडतात लक्षात घ्या अरे प्रीती तुमची मावशी पडते ना रीमाची कोण पडते प्रीती मावशी पडते बरोबर आहे प्रीतीची रीमा कोण पडते बहिणीची मुलगी आहे ना त्या नात्याला काय म्हणते मुलगीच म्हणते बरोबर आहे काय पडते ना मुलगीच असते ती पण बहिणीची मुलगी लक्षात आलं का झाला या प्रश्न लिहून घ्या तेच काय असणार आहे रामचं नातं रीमाशी काय असणार आहे मामा आहे मामा बरोबर आहे रीमा कोण आहे भाची आहे लक्षात
येते का? आणि प्रवीण कोण आहे? रामचा भाचा आहे. रामचं प्रवीणशी नातं काय? मामाचं. कळतंय का?